पैठण एमआयडीसी पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अवैध मार्गाने हप्तेखोरीच्या जोरावर ऑनलाईन चक्रीच्या नावाखाली खुलेआम जुगार अड्डे सुरू झाल्याचे सविस्तर वृत्त गावमजाने पुराव्यासह 11 मार्च रोजी प्रकाशित करताच एमआयडीसी पोलीस प्रशासनाने आपले पितळ उघडे पडल्याचे दिसताच केवळ देखाव्यापुरती कार्यवाही करत वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. छापे मारण्यात आलेल्या ठिकाणीच 2 तासात परत जुगार अड्डे सुरू झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाकदरारा संपलाय की काय? न्याय हक्क मागायचा कुणाकडे असा संतप्त सवाल जनतेमधून उपस्थित केला जातोय. या जुगारापायी परिसरातील गोरगरीब, कष्टकरी कामगार, ऊसतोड मजुरांसह शेतकरी, शाळकरी मुले याच्या मोहात पडल्याने कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागले आहे. याकडे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस अधीक्षक राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी तात्काळ दखल घेऊन विशेष पथकामार्फत धडाकेबाज कार्यवाही करण्याची मागणी कामगार सर्व धर्मीय जनतेमधून केली जाते आहे. तर दुसरीकडे जुगार खेळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अहमदनगर जिल्ह्यातील सराईत हिटरी सीटर शस्त्रधारी फरार गुंडांचे वास्तव्य वाढल्याने पैशांच्या देवाणघेवाणवरून किरकोळ मारामारी होत असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावमाजा न्यूजकरिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर.